दरम्यान ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्यावर शिक्कामोर्तब कसं झालं याची इनसाइड स्टोरी खासदार राऊतांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितली। काल राज ठाकरेंनी आपल्याला फोन केला असा दावाही संजय राऊतांनी केला। मराठी माणसांचे दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नाही असं राज यांनी फोनवर म्हटलं। त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याबाबत दोन्ही बंधूंचं एकमत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। तर 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यानं वेळ आणि ठिकाणाबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष मिळून ठरवतील अशीही माहिती राऊतांनी दिली। मोर्चात कुठलाही झेंडा नसेल तर केवळ अजेंडा असेल असा दुजोरा संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला दिला आहे। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली आहे। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल। याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही। आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे। एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी जी 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला।